हॅलो फ्रेंड्स, आज आपण इयत्ता 9वी विषय भूगोल द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. गुण आहेत 40 आणि वेळ 2 तास. चला तर मग मुलांनो, प्रश्न पहिला अ वरून पुढील विधाने पूर्ण करा. उदकमंडलम हे थंड हवेचे ठिकाण टिंबटिंब राज्यात आहे. पर्याय आहेत तामिळनाडू, महाराष्ट्र, गोवा. उत्तर आहे तामिळनाडू. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय टिंबटिंब येथे आहे. पर्याय व्हिएन्ना, सिंगापूर, जिनिव्हा. उत्तर आहे जिनिव्हा. देशातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने टिंबटिंब शहराचा विकास झाला. पर्याय दिल्ली, नागपूर, मुंबई. उत्तर आहे नागपूर. चौथा, टिंबटिंब हा सर्वात स्वस्त वाहतूक मार्ग आहे. हवाई मार्ग, जलमार्ग, रस्ते. उत्तर आहे जलमार्ग. आता पुढचा प्रश्न बघूया. ब योग्य जोड्या जुळवा. अ स्तंभ रोरो वाहतूक, संदेशवहन, मिश्र अर्थव्यवस्था, भांडवलशाही अर्थव्यवस्था. ब स्तंभ भारत, अमेरिका, कृत्रिम उपग्रह, कोकण रेल्वे, चीन. जोड्या जुळूया. रोरो वाहतूक, कोकण रेल्वे. संदेशवहन, कृत्रिम उपग्रह. मिश्र अर्थव्यवस्था, भारत. भांडवलशाही अर्थव्यवस्था, अमेरिका. तर अशा पद्धतीने हे 8 गुणांसाठी हा प्रश्न होता. पहिला प्रश्न. 4 गुणांसाठी रिकाम्या जागा आणि 4 गुणांसाठी योग्य जोड्या जुळवा. प्रश्न दुसरा. पुढे दिलेल्या प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 4. व्यापार ही महत्त्वाची आर्थिक क्रिया का समजली जाते? उत्तर समाजातील लोकांचे आर्थिक जीवन एकमेकांवर अवलंबून असते, म्हणून व्यापार ही महत्त्वाची आर्थिक क्रिया समजली जाते. पुढचं बघूया. नागरिक क्षेत्र म्हणजे काय? उत्तर ज्या वस्तीतील काम करणाऱ्या पुरुषांपैकी 75% पुरुष बिगर शेती व्यवसायातील असतील त्या वस्तीस नागरिक क्षेत्र समजतात. पुढचा प्रश्न. कोणत्या कारणामुळे वाहतुकीचे दाट जाळे निर्माण होते? उत्तर भूप्रदेशाची मध्यम किंवा कमी उंची, सखल मैदानी प्रदेश, प्रदेशाची सुगमता इत्यादी कारणांमुळे वाहतुकीचे दाट जाळे निर्माण होते. पुढचा प्रश्न आहे. अर्थशास्त्र ही संज्ञा कोणत्या ग्रीक शब्दापासून बनली आहे? उत्तर अर्थशास्त्र म्हणजेच इकॉनॉमिक्स ही संज्ञा ओइकोनॉमिया या ग्रीक शब्दापासून बनली आहे. ओइकोनॉमिया त्याचं स्पेलिंगही लक्षात ठेवा. OIKONOMIA. आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणजे काय? उत्तर 180 अंश रेखावृत्ताला जास्तीत जास्त धरून जाणारी एक काल्पनिक रेषा म्हणजे आंतरराष्ट्रीय वाररेषा होय. प्रश्न तिसरा अ. दिलेल्या जगाच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक सूचीसह दाखवा. कोणतेही 4. दक्षिण अमेरिका खंड, ब्राझील देश, विषुववृत्त, आफ्रिका खंड, भारत देश, जपान बेट. हे तुम्हाला दाखवायचे आहेत. 6 पैकी 4च दाखवायचे आहेत. तर ते तुम्ही व्यवस्थितपणे दाखवायचे आहेत जगाच्या नकाशामध्ये. पुढचा आहे. फरक स्पष्ट करा. कोणतेही 2. लोहमार्ग व रस्ते मार्ग. लोहमार्ग हा रस्ते मार्गाच्या तुलनेत अधिक जलद वाहतूक मार्ग आहे. रस्ते मार्ग हा लोहमार्गाच्या तुलनेत कमी जलद वाहतूक मार्ग आहे. लोहमार्गावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत नाही. रस्ते मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. लोहमार्गावरील वाहतुकीमुळे प्रदूषणाची समस्या निर्माण होत नाही. रस्ते मार्गावरील वाहतुकीमुळे प्रदूषणाची समस्या निर्माण होते. लोहमार्गाचे जाळे हे रस्ते मार्गाच्या जाळ्याच्या तुलनेत कमी दाट आहे. रस्ते मार्गाचे जाळे हे लोहमार्गाच्या तुलनेत अधिक दाट आहे. लोहमार्गावरील वाहतूक रस्ते मार्गावरील वाहतुकीच्या तुलनेत कमी खर्चिक असते. रस्ते मार्गावरील वाहतूक लोहमार्ग वाहतुकीच्या तुलनेत अधिक खर्चिक असते. पुढचा आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्था उत्पादन साधनांची मालकी आणि व्यवस्थापन खाजगी व्यक्ती उत्पादन संस्थांकडे असते. समाजवादी अर्थव्यवस्था उत्पादन साधनांची मालकी संपूर्ण समाजाची म्हणजेच सरकारची असते. संपूर्ण अर्थव्यवस्थेचे व्यवस्थापन सरकार करते. कमाल नफा प्राप्ती हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे मुख्य उद्दिष्ट असते. नफा प्राप्ती हे समाजवादी अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट नसते. सामाजिक कल्याण यात दुर्लक्षित केले जाते. सामाजिक कल्याण साध्य करण्यासाठी उत्पादन केले जाते. अमेरिका, जपान व जर्मनी या देशात भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे. चीन आणि रशिया या देशात समाजवादी अर्थव्यवस्था आहे. पुढचा फरक आहे आयात निर्यात.
आयात म्हणजे ज्या वस्तू सेवांची देशात कमतरता असेल त्या इतर देशांकडून विकत घेणे. निर्यात म्हणजे ज्या वस्तू सेवा देशात अतिरिक्त असतील त्या इतर देशात विकणे. आयातीचे मूल्य निर्यात मूल्यापेक्षा कमी असते तेव्हा प्रतिकूल व्यापार संतुलन उद्भवते. निर्यातीचे मूल्य आयात मूल्यापेक्षा अधिक असते तेव्हा अनुकूल व्यापार संतुलन उद्भवते. प्रतिकूल व्यापार संतुलनाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक प्रभाव पडतो. अनुकूल व्यापार संतुलन देशाच्या आर्थिक विकासाला पोषक असते. प्रश्न 4. पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 4 8 गुणांसाठी आहे. टीव्ही हे संदेश वहनाचे स्वस्त साधन आहे. उत्तर: टीव्ही या संदेश वहनाच्या साहाय्याने मनोरंजनाबरोबरच सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषीविषयक, हवामानविषयक, क्रीडाविषयक कार्यक्रमांचे प्रसारण केले जाते. टीव्हीद्वारे अत्यंत कमी खर्चात देशातील अनेक लोकांपर्यंत एकाच वेळी संदेश पाठवता येतो. अशा प्रकारे टीव्ही संदेशवहनाचे स्वस्त साधन आहे. पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो. उत्तर: भूभागावरील एखाद्या ठिकाणी दिवसाची सुरुवात झाली तर त्या ठिकाणच्या पूर्वेकडे व पश्चिमेकडे कोणता दिवस धरायचा यावरून गोंधळ झाला असता हे टाळण्यासाठी विशाल पॅसिफिक महासागरावरून जाणाऱ्या व 180 अंश रेखावृत्ताला अनुसरून आखलेल्या आंतरराष्ट्रीय वार रेषेवर पृथ्वीवरील दिवस सुरू होतो व संपतो. थोडक्यात पृथ्वीवरील नवीन दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो. पुढचा प्रश्न आहे, अर्थशास्त्र हे महत्त्वपूर्ण सामाजिक शास्त्र आहे. उत्तर: सामाजिक शास्त्रांमध्ये विविध मानवी व्यवहारांचा अभ्यास करण्यात येतो. मानवाच्या आर्थिक व्यवहारांचा अभ्यास अर्थशास्त्रात करण्यात येतो. शेती, व्यवसाय, वित्तपुरवठा, प्रशासन व कायदा आणि दैनंदिन जीवनात अर्थशास्त्राचा उपयोग केला जातो. मानवाच्या सामाजिक प्रगतीमध्ये अर्थशास्त्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या कारणास्तव अर्थशास्त्र हे महत्त्वपूर्ण सामाजिक शास्त्र आहे. पुढचा प्रश्न आहे, अर्थव्यवस्थेची सुरुवात घरापासून होते. उत्तर: उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी कुटुंबातील कुटुंबप्रमुखाला गरजांचा प्राधान्यक्रम निश्चित करावा लागतो. कारण कुटुंबाच्या गरजा अमर्याद असतात आणि त्यांची पूर्तता करण्याची साधने मर्यादित असतात. उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसवण्याच्या प्रयत्नास कौटुंबिक व्यवस्थापन असे म्हणतात. कौटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यात बरेचसे साम्य असते. याचीच प्रचिती गाव व शहराचे व्यवस्थापन, राज्याचे व्यवस्थापन, देशाचे व्यवस्थापन व जगाचे व्यवस्थापन यातून येते. त्यास आर्थिक व्यवस्थापन असे म्हणतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्थेची सुरुवात घरापासून होते. पुढचा प्रश्न आहे, पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो. उत्तर: पर्यटनामुळे अनेक रोजगारांची निर्मिती होते. उपाहारगृहे, दुकाने, वाहतूक सेवा, मनोरंजन, निवासस्थाने, वैद्यकीय सेवा, व्यापार, बँकिंग इत्यादी सेवांच्या गरजा निर्माण होतात. पर्यटकांना विविध सेवा पुरवण्यासाठी संबंधित क्षेत्रातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. अशा प्रकारे पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो. प्रश्न 5. टिपा लिहा. कोणतेही 3. वाहतूक सेवेचे महत्त्व. उत्तर: वाहतूक ही एक पायाभूत सुविधा आहे. वाहतूक व्यवस्थेतील विकास हे देशाच्या किंवा प्रदेशाच्या विकासाचे एक मानक मानले जाते. वाहतूक व्यवस्थेतील सुधारणांमुळे प्रदेशात मालाची व प्रवाशांची चलनक्षमता वाढते. वाहतूक व्यवस्थेतील सुधारणांमुळे उद्योगधंदे आणि बाजारपेठा यांचा विकास होतो. आर्थिक विकासाला गती प्राप्त होते. दरडोई उत्पन्न व स्थूल देशांतर्गत उत्पादन यामध्येही वाढ होत जाते. व्यापार विस्तार व जाळे, जलद औद्योगिकीकरण, रोजगार संधीची उपलब्धता, क्षेत्रीय दुवा, स्थल उपयोगिता, दुर्मिळतेवर मात, प्रादेशिक असमतोल घट, पर्यटन विकास इत्यादी घटकांवरून वाहतुकीचे महत्त्व स्पष्ट होते. पुढचा आहे, पर्यावरणस्नेही पर्यटन. उत्तर: वाढती लोकसंख्या, प्रदूषण, नागरीकरण यामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी पर्यावरणस्नेही पर्यटन ही संकल्पना पुढे आली. पर्यावरणस्नेही पर्यटन हा पर्यटनाचा एक पर्यावरणपूरक प्रकार आहे. पर्यावरणस्नेही पर्यटन करताना पर्यटकांकडून पर्यावरणाला हानी पोचणार नाही, पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये याची काळजी घेतली जाते. पर्यावरणस्नेही पर्यटनाद्वारे
पर्यटनस्थळी कचरा न टाकणे, ध्वनी प्रदूषण टाळणे, वृक्ष व वन्य पशुपक्ष्यांना इजा न पोचवणे इत्यादी बाबींची दक्षता घेतली जाते. पुढचा प्रश्न आहे जागतिकीकरण. उत्तर: जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी संलग्न एकरूप करण्याची प्रक्रिया होय. त्या अंतर्गत मुक्त व्यापार असतो. नैसर्गिक साधनसंपत्ती, नफा, सेवा, भांडवल, श्रम आणि तंत्रज्ञान मुक्तपणे देशांच्या सीमापार जात असतात. परकीय गुंतवणुकीवरील सर्व निर्बंध काढून टाकले जाते. जागतिकीकरणाद्वारा सीमारहित वैश्विक अर्थव्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. अलीकडच्या काळात सर्व देशांची आर्थिक धोरणे अर्थव्यवस्थेला जागतिकीकरणाकडे म्हणजेच वैश्विक अर्थव्यवस्थेकडे घेऊन चालली आहेत. पुढचा प्रश्न आहे शहरातील सोयीसुविधा. उत्तर: नागरी क्षेत्रामध्ये अनेक सोयीसुविधा विकसित होतात. वाहतूक, संदेशवहन, शिक्षण व आरोग्य आणि अग्निशमन दल या विशेष महत्त्वाच्या सुविधा आहेत. उच्च दर्जाची वाहतूक सुविधा उपलब्ध असल्याने मालाची वाहतूक, व्यापार व बाजारपेठांची वाढ होत असते. पुण्यासारख्या मोठ्या शहरात उच्च शिक्षणाची सोय असल्याने उच्च शिक्षित व तंत्रज्ञानात पारंगत कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत असते. उत्तम दर्जाच्या आरोग्यसेवा उपलब्ध असल्याने दुर्धर आजारांवर उपचार करणे शक्य होत असते. सर्वसामान्यांच्या आरोग्यमानात अनुकूल बदल होतात. प्रश्न 6. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2. नागरीकरणाचे फायदे लिहा. उत्तर: नागरीकरणाचे फायदे पुढीलप्रमाणे. सामाजिक एकोपा. नागरीकरणामुळे द्वितीय, तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या व्यवसायासाठी वेगवेगळ्या प्रदेशातून आलेले लोक एकत्रित राहतात. त्यामुळे शहरांमध्ये सांस्कृतिक व सामाजिक रूढी परंपरांची देवाणघेवाण होऊन सामाजिक एकोपा निर्माण होतो. आधुनिकीकरण. विविध प्रदेशातून स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांमुळे ज्ञान, कौशल्य, माहितीची देवाणघेवाण झाल्यामुळे अनेक नवीन प्रकल्प विकसित होत असतात. नवनवीन कल्पना, तंत्रज्ञान यासारख्या सोयीसुविधांचा फायदा प्रथम शहरातील लोकांना मिळतो, म्हणून त्यांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारतो. नागरीकरणामुळे वाहतुकीच्या सोयी, संदेशवहन, शिक्षणाच्या सोयी, वैद्यकीय सेवा, उपचार, अग्निशमन दल व इतर अनेक सेवा देणे. यामुळे नागरीकरणाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे सेवा क्षेत्रातील रोजगाराच्या संधींची उपलब्धता होत असते. आसियान संघटनेची माहिती लिहा. उत्तर: असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स म्हणजेच आसियान ही आग्नेय आशियातील 10 देशांची प्रादेशिक संघटना आहे. संघटनेचे मुख्यालय इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता येथे आहे. संघटनेची मुख्य उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत. आग्नेय आशियातील देशांचा आर्थिक विकास तसेच सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवणे, प्रादेशिक शांततेस प्रोत्साहन देणे, व्यापार वाढीसाठी सदस्य देशांना कर सवलती देणे. पुढचा प्रश्न आहे अर्थव्यवस्थेची कार्ये लिहा. अर्थव्यवस्थेची प्रमुख कार्ये पुढीलप्रमाणे. कोणत्या वस्तूंचे किती प्रमाणात उत्पादन करायचे यासंबंधीचे निर्णय घेणे, उत्पादन कोणासाठी करायचे याबाबतचे निर्णय घेणे, कमीत कमी खर्चात म्हणजे जास्तीत जास्त काटकसर करून उत्पादन कार्य हाती घेणे, सामाजिक व आर्थिक न्यायाच्या तत्त्वानुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे वाटप करणे, भविष्यकालीन आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी योग्य ती तरतूद करणे, अमर्यादित गरजा आणि मर्यादित साधने यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करणे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अशा पद्धतीने आज आपण प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून कळवा. व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तीही अवश्य पहा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक.